हा सोनू निगमचा बंगलो आहे याच्या आतमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्चना कपिल शर्माचा शो तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये अर्चना मॅम आहेत ना, त्यांचा बंगलो तुम्हाला मी दाखवणार आहे। तुषार कालिया सर त्यांचा बंगलो तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि क्राईम पेट्रोल सिरियल तुम्ही बघतच असाल, त्याची शूटिंग कुठे कुठे होते ना ती तुम्हाला दाखवणार आहे। CIDची शूटिंग कुठे कुठे होते ती तुम्हाला दाखवणार। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम छो, कसा काय, हॅलो वन वेलकम वनक। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीज आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आता मी आहे मड आयलँड या इथे, आणि इथे आल्यानंतर आहे ना, मी आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सोनू निगम आहे ना, सिंगर सोनू निगम, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सोनू निगम। मी खूप लहान होतो, मालवणमध्ये त्यांचा एक शो होता, तेव्हा ते मालवणमध्ये आले होते आणि मला वाटतं एक अर्ध्या तासासाठी ते आले होते। एक दोन सॉन्ग त्यांनी गायले आणि त्याच्यानंतर ते गेले। तर हा सोनू निगमचा बंगलो आहे याच्या आतमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्चना कपिल शर्माचा शो तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये अर्चना मॅम आहेत ना, त्यांचा बंगलो तुम्हाला मी दाखवणार आहे। तुषार कालिया सर त्यांचा बंगलो तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि क्राईम पेट्रोल सिरियल तुम्ही बघतच असाल, त्याची शूटिंग कुठे कुठे होते ना ती तुम्हाला दाखवणार आहे। CIDची शूटिंग कुठे कुठे होते ती तुम्हाला दाखवणार आहे। आणि आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये माझ्या बरोबर राहिब भाई, साहिल भाई, युनुस भाई आणि अशफाक भाई हे चौघे माझ्या बरोबर असणार आहेत। तर ह्याला इकडची माहिती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। आणि ह्या शूटसाठी आपल्याला आसिफ भाई भाटकर यांनी त्यांची बाईक दिलेली आहे, तर त्यांचा देखील मनापासून धन्यवाद। हे सोनी टीव्हीवरती एक सिरियल यायचं CID, आणि त्यामध्ये एक सीन होता पाण्यामध्ये टाकलेला दयाला, तर याच जागेत झालेला शूट आपण बघू शकता। हाच लोकेशन आहे, इथे दयाला पाण्यामध्ये टाकलेला आतमध्ये। CIDची शूटिंग इथे अगोदर व्हायची, आपण बघू शकता, हाच लोकेशन आहे। या इथे तुम्ही बघू शकता, ही जी वाडी तुम्हाला दिसते ना, पास्कल वाडी आहे, आणि हा व्हॅनिला तलाव आहे। आता सध्या तरी मला वाटते स्टेडियम झालेला आहे, तलाव तर दिसत नाहीये, पण पावसाळ्यात इथे पाणी असेल आणि क्रिकेटची तयारी चालत आहे, मला वाटते बघा क्रिकेटचा पिच तयार करतायत। तर ही पास्कल वाडी आहे आणि हा व्हॅनिला तलाव आहे, आपण बघू शकता। आणि खूप कोकणी आहेत ना, ते इथेच राहतात ना, इथे समोर राहतात, ते पण तुम्हाला शक्य झाला तर दाखवण्याचा प्रयत्न करेन। हा बघा, आतमध्ये आहे ना सोनू निगम सरचा बंगलो आहे। आतमध्ये मी जाऊ शकत नाही ना, म्हणून बाहेरनच दाखवते तुम्हाला, कधी वेळ आली तर नक्की आतमध्ये जाईन। हा मड फेरी बोटकडे रस्ता जाते, आणि इथून मग मड, भाटी, मलाड, मनोरी बीच हे सर्व इथून जाऊ शकता तुम्ही। तर बघा, ह्या इथे सोनू निगम सरचा बंगलो आहे। तर आता इथून आम्ही रईजा या इथे जात आहोत, ऑलरेडी आहे एक नंबर। आणि मड आयलँडमध्ये रईजा ही कॉलनी आहे ना, इथे खूप ॲक्टर्स, सिंगर्स, सेलिब्रिटीज आहेत ना, या इथेच राहतात, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघू शकता इथे उंच उंच बिल्डिंग्स आहेत। हा तुम्ही बघत आहात ना, अर्चना मॅमचा बंगलो आहे, आणि त्यांची गाडी पण बाहेर उभी आहे। हा त्यांचाच बंगलो आहे। हा अर्चना मॅमचा बंगलो आहे। तुम्हाला माहिती असेल, शाहिद कपूरची एक मूवी विवाह पिक्चर, त्याची शूटिंग या बंगलोमध्ये झालेली। आणि फिर हेरा फेरी ही मूवी तुम्ही बघितला असाल, त्याची शूटिंग पण याच बंगलो इथे झालेली, आपण बघू शकता। ये इधर हम दोनों काम कर रहे हैं, या बंगलोमध्ये शूटिंग झालेली। चक्कर काट रहा है, अरे 20 लाख का इंतजार कर। आणि आणखीन एक ॲड इथे शूट झालेला, DJ ब्रावो, रोहित शर्मा त्यांचा देखील इथे ॲड शूट झालेला।
आणि हा रोड आहे ना, या रोडवरती आहे ना विराट कोहली सर आणि त्यांची वाईफ अनुष्का शर्मा याच रोडनी बाईकवरती फिरत होते. महेंद्रसिंग धोनी सर ते देखील याच रोडनी प्रवास करत होते वर्सोवाच्या. तर ही रैजा ही कॉलनी आहे या इथे आणि ते हा बंगलो आहे. खूप अशी शूटिंग इथे होत असतात आणि हाच रोड आहे, आपण बघू शकता. एक सिरियल येत होता गोपी भाऊचा, या इथे त्याची शूटिंग झालेली आपण बघू शकता. गाडी घेऊन ते बाहेर यायचे ना, ते इथेच त्याची शूटिंग झालेली जाते. या इथे तुम्ही बघू शकता क्राईम पेट्रोलची शूटिंग इथेच होते. क्राईम पेट्रोल तुम्हाला माहिती असेल, पंजाब ची शूटिंग इथेच होते. पोलीस स्टेशन जीरकपूर मंडी पंजाब आणि शूटिंगच चालू होते ते आता. सुकून रामबाग समरोश इथेच आहे. आता आम्ही सिल्वर बीच या इथे आलेलो आहोत आणि इथे जर तुम्ही याल ना तर खूप असे बीच आहेत. तर सर्वात अगोदर आम्ही सिल्वर बीच या इथे आलेलो आहोत. आता आपल्याबरोबर फक्त राहीबबाई आणि साहिलबाई आहेत आणि हा बीच बघा आता दुपारची वेळ आहे, 1:45 झालेले आहेत म्हणून इथे क्राऊड नाही आहे. नाहीतर संध्याकाळच्या वेळी जर मी इथे आलो असतो ना तर खूप अशी क्राऊड असते इथे. पण बघू शकता ना इथून आपल्याला तर दिसत आहे ते भाटी गाव आहे ना, समोर आपल्याला दिसत आहे ना ते भाटी गाव आहे. आणि कुठे अंबुआ दर्गा ही समोर अंबुआ दर्गा आणि इथून मळ आयलँड हा सर्व दिसत आहे. हजरत निजामुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह आणि हा बीच आहे, अतिशय सुंदर आणि क्लीन बीच आहे. आणि तिथे तुम्ही बघत असाल धक्का आहे, तिथे कोलिम सुकत आहे. कोलिम काय म्हणतात, कोलिम सुकत आहे बघा धक्क्यावरती. जवला पण म्हणतात ना, येस कोलिम जवला हा सुकत आहे धक्क्यावरती इथे. इथे पुन्हा मच्छीचा कारखाना आहे. आणि मी बघितलेलं आहे वर्सोवा मळमध्ये असा भले पण सुकवतात ना. ओके, वाकटी भले आमच्याकडे भले म्हणतात, इथे वाकटी म्हणतात, तिथे सुकवतात बघा. आणि ही जी समोर तुम्हाला दिसते ना ती मळची शाळा आहे. तर या इथे तुम्ही बघू शकता क्राईम पेट्रोलची शूटिंग चालू आहे. दानापानी बीचला आम्ही आहोत आणि सुंदर असं सनसेट इथे आपण बघू शकताय की क्राईम पेट्रोलची शूटिंग इथे चालू आहे. तर इथे या रोडला आहे ना, दानापानी रोडला इथे शूटिंग होत असतात. आणि आपल्याबरोबर रिजवान सोलकर व्लॉग्स आहेत. रिजवान सोलकर आहे आणि राहीब पनलेकर आहे. राहीब आणि राहीबमध्ये अंतर फक्त एवढाच आहे की डी आणि बी एवढंच आहे. आणि रिजवान सोलकरची गाडी तुम्हाला दाखवतो. रिजवान सोलकरच्या अगोदर उंची बघून घ्या. बघितलात आता गाडीची उंची बघा. माझं पाय पोचताना कठीण होत आहेत. आणि गाडीचं नाव जे ठेवलेलं आहे ना घोडा, मला वाटते अगदी खरंच घोडाच आहे. आणि रिजवान सोलकर व्लॉग्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सुंदर असं सनसेट दानापानीला येऊन पहा. हा व्हिडिओ इथेच समाप्त झाला. कसा वाटला आपल्याला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. ते मी नवीन आहे त्यामुळे मला एवढ्या कॉन्फिडन्समध्ये शूट करायला भेटत नाही आहे आणि शूट पण एवढं काही अलाव नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेरनं दाखवत आहे. आणि खूप शूटिंग्स होतात ना इथे. ॲक्टर्स पण मळ आयलँड, येस मळ आयलँड, वर्सोवा, भाटी आणि मलाड जाईपर्यंत हा रोड आहे ना. खूप बीच पण आहेत ना, दानापानी, अक्सा बीच, मनोरी, फुकन, सिल्वर बीच. आता आम्ही सिल्वर बीच या इथे उभे आहोत. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखीन जर तुम्हाला कोण माहिती असतील की ते मळ आयलँड, वर्सोवा, भाटी या इकडच्या आहेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला सांगा. तर खुदा हाफिज.
मिलते हैं वापस, दुआ की गुजारिश।